नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आलेली आहे महाविस्तार ॲपच्या संदर्भात आणि त्याचबरोबर PM किसानचा हप्ता जर हे महाविस्तार ॲप आपल्या मोबाईलमध्ये असेल तरच आपल्याला मिळणार आहे। नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्तासुद्धा 8वा हप्तासुद्धा आपल्याला दिला जाणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून दिली गेलेली आहे। परंतु जर हे ॲप आपल्या मोबाईलवरती नसेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा PM किसान योजनेचा लाभ, नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याचा लाभ हा आपल्याला मिळणार नाही अशी देखील माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेली आहे। परंतु हे महाविस्तार ॲप कशासाठी आहे आणि या महाविस्तार ॲपच्या माध्यमातून नेमक्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा यामध्ये काही संबंध आहे का, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्याचबरोबर जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता असेल तो कधीपर्यंत मिळू शकतो याची सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी पहिले सांगतो, तारीख वगैरे मी सांगणार नाही, परंतु जे काही पैसे असतील ते कधीपर्यंत मिळणार आहे याची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे PM किसानचा हप्ता असेल, नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता असेल, यापूर्वी आपल्याला देण्यात आलेला आहे। परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास 3 ते 4 महिने झाले जे काही कृषी विभाग असेल त्या कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा या महाविस्तार ॲपचं काम सुरू झालेलं आहे, म्हणजे त्याचा प्रचार सुरू झालेला आहे। आणि या प्रचाराच्या अंतर्गत शेतकऱ्यांना या महाविस्तार ॲपच्या माध्यमातून नानाजी देशमुख योजना असेल, त्याचबरोबर DBT योजना असेल, जर तुम्हाला ट्रॅक्टरचं अनुदान असेल ते घ्यायचं असेल किंवा ट्रॅक्टर घ्यायचा असेल याचे अर्ज करता येणार आहेत। जर पिंगलर घ्यायचं असेल तर त्याचे देखील अर्ज करता येणार आहेत। त्याचबरोबर PVC पाईप असतील याचे देखील अर्ज आपल्याला करता येणार आहे। विहीर असेल याचे देखील अर्ज करता येणार आहे आणि त्याचबरोबर फळबाग असेल याचे देखील आपल्याला अर्ज या महाविस्तार ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे। अनेक जे काही DBTच्या माध्यमातून योजना असतील त्याचे देखील अर्ज आपल्याला करता येणार आहे। त्याचबरोबर जी काही योजना असेल या सगळ्या योजनेचा डाटा हा एकाच पोर्टलवरती आपल्याला मिळणार आहे। म्हणजेच काय तर बाजारभाव असतील याची देखील माहिती आपल्याला मिळणार आहे। सोयाबीनचे भाव किती आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला माहिती मिळणार आहे। कापसाचे देखील भाव आपल्याला याच्यातूनच मिळणार आहे आणि त्याचबरोबर शेतीमध्ये AIचा वापर करून शेतीसुद्धा चांगल्या पद्धतीने पिकवता येईल। जे काही वातावरण असेल त्याचे अपडेटसुद्धा आपल्याला या ॲपच्या माध्यमातून घेता येणार आहे। म्हणजेच काय तर आपल्या पिकावरती कोणता रोग आहे, त्याच्यासाठी औषधी कोणती वापरायची आहे आणि त्यानंतर त्याला पाणी किती द्यायचं आहे, पाणी किती तास दिलं पाहिजेत, त्याच्यातून उत्पन्न कशा पद्धतीने काढवता आलं पाहिजेत आणि उत्पन्न आपल्याला कशा पद्धतीने AIच्या माध्यमातून वाढवता आलं पाहिजे अशी संपूर्ण माहिती या ॲपच्या माध्यमातून आपल्याला दिली जाणार आहे। याचंच नाव हे महाविस्तार ॲप आहे आणि ती मोहीम कृषी विभागाच्या माध्यमातून हाती घेतलेली आहे। आणि आता कृषी अधिकारी असतील, तलाठी असतील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावोगावच्या ठिकाणी जाऊन त्या ॲपच्या संदर्भात माहिती दिली जात आहे। हे ॲप कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचं आहे, फार्मर ID कशा पद्धतीने टाकायचा, मोबाईलचा OTP कशा पद्धतीने घ्यायचा, ही सगळी माहिती आपल्याला त्या महाविस्तार ॲपच्या माध्यमातून दिली जात आहे। परंतु आता ही माहिती देत असताना कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना जी काही ॲप असेल त्या ॲपचं महत्त्व समजण्यासाठी त्यामध्ये काही माहिती दिली जात आहे। म्हणजेच काय तर PM किसानचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत, नमो शेतकरीचे पैसेसुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत अशा पद्धतीने काही माहिती दिली जात आहे। कारण तर शेतकरी जोपर्यंत एखादी गोष्ट सांगत नाही शेतकऱ्याला तोपर्यंत शेतकरी ऐकत नाही, म्हणून तशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जात आहे ते ॲप घेण्यासाठी। आणि ते ॲप इन्स्टॉल करण्याचं काम हे कृषी अधिकारी असलं, त्यानंतर तलाठी यांच्या माध्यमातून सुद्धा ते ॲप्स डाउनलोड केले जात आहेत आणि आपले माहिती सेवा केंद्र किंवा आपले सरकार यांच्यासुद्धा माध्यमातून ती माहिती आणि ॲप डाउनलोड केले जात आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने ही माहिती घेता येईल आणि त्या ॲपच्या माध्यमातून AIचा वापर करून शेतकऱ्यांना शेतीचं महत्त्व समजलं जाईल अशा पद्धतीने त्या ॲपचं इन्स्टॉलेशन केलं जात आहे। परंतु PM किसान आणि नमो शेतकरीचा यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नाही। PM किसानचे सुद्धा आपल्याला पैसे मिळणार आहेत आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे सुद्धा आपल्याला पैसे मिळणार आहेत। हे ॲप जरी तुम्ही डाउनलोड केलं नाही केलं तरीसुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहेत अशी सुद्धा माहिती आहे। आता कृषी विभागाच्या माध्यमातून जी काही माहिती असेल ती आपल्याला दिली असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या ॲप डाउनलोड करा आणि माहिती आपली व्यवस्थित भरून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल। आता PM किसानचा पुढील हप्ता म्हणजे 22वा हप्ता कधी मिळणार हे देखील कोड आहे। मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत हे पैसे मिळू शकतात आणि त्याचबरोबर
जे काही नमो शेतकरी सन्मान निधी 8वा हप्ता असेल त्याचेसुद्धा पैसे हे खात्यावरती जमा केले जाऊ शकतात. परंतु या दोन्ही योजनेचे पैसे हे कोणत्या तारखेला जमा केले जातील या संदर्भात कोणत्या प्रकारचं अपडेट नाही. माहिती याच्यासाठी होती जे काही महाविस्तार ॲप असेल ते कशासाठी इन्स्टॉल केले जात आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ती माहिती का दिली जात आहे हे आपल्याला समजून घेण्यासाठी ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपले कमेंट चांगले असावे. व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि महाविस्तार ॲप जर आपण डाउनलोड केलं नसेल तर ते देखील डाउनलोड करा, महत्त्वाचं असणार आहे. असेच नवीन अपडेट घ्या. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.